पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आगामी पावसाळा आणि आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, गाळ काढणे तसेच धोकादायक इमारतींबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे करण्यात आली आहे। या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई व गाळ काढणी करणे अत्यंत आवश्यक आहे। यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होऊन शहरात पाणी साचण्याच्या समस्या टाळता येतील। शहरातील विविध भागात पावसाळ्यात गटारी तुंबून पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रकार हा दरवर्षीचाच आहे। यावर योग्य अभ्यास करून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना केल्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही असं निवेदनात नमूद करण्यात आलंय। तसेच आषाढी यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भाविकांचं आगमन होत असल्यानं आणि यंदाच्या अधिक महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या व धोकादायक इमारती तसेच घरांची पाहणी करून दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधितांना सूचना देणं अथवा त्या इमारती धोकादायक म्हणून घोषित करणं आवश्यक असल्याचंही निवेदनात म्हटलंय। या सर्व बाबींवर नगर परिषद प्रशासनानं गांभीर्यानं विचार करून तातडीनं आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये काल पावसाने एंट्री केलेली असून त्याच अनुषंगाने आज पंढरपूर नगर परिषदेला आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की पावसाळ्यापूर्वी नगरपालिकेच्या वतीने कोणतीही नालेसफाई झालेली नाही। सेंटर नाका परिसर असेल, संतपेठ भाग असेल, चप्पल लाईन असेल, या नालेसफाई न झाल्यामुळे गेल्या वर्षी अशाच प्रत्येक घरामध्ये पाणी घुसून त्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते। हे जर नागरिकांचे हाल पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर होऊ द्यायचे नसेल तर पंढरपूर नगरपालिकेला नालेसफाई, गाळ काढणे चांगल्या पद्धतीने करून घ्यावे लागत असेल। आणि येत्या काही दिवसामध्ये अधिक महिना असून आषाढी यात्रा असून त्या अनुषंगाने पंढरपूर शहरामध्ये जे धोकादायक वस्तू आहेत त्याच्यावरती कोणतीही कारवाई नगरपालिका प्रशासनाने केलेली नाही। तरी नगरपालिका प्रशासनाने ह्या अधिक महिन्यामध्ये लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। याच्या जीवातला काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण आहे असं याच्यासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने जे धोकादायक इमारती आहेत, धोकादायक इमारतीमध्ये जे म्हणजे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मार्ग काढून तो एक प्रश्न मिटवावा आणि पंढरपूर शहरामध्ये नालेसफाई करून घ्यावी असं निवेदन आम्ही मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे।